दोन्ही ठाकरेंचे नेते आजपासून एकत्र दिसणार आहेत आणि विजय मेळाव्याच्या तयारीसाठी दोन्ही पक्षांचे नेते आज एकत्रित पाहणी करणार आहेत। वरळीतल्या सभास्थळाची एकत्रित ही पाहणी करणार आहेत। 5 जुलैला वरळी डोममध्ये हा विजयी जल्लोष होणार आहे आणि मनसेकडून संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अनिल परब एकत्रित ही पाहणी करणार आहेत। काही वेळामध्ये या पाहणीला सुरुवात होईल। 11 वाजताचं हे नियोजित वेळ ठरलेली आहे आणि दोन्ही पक्षांचे नेते वरळी डोम इथे जाऊन पाहणी करणार आहेत। आज 11 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही वरळी डोम NSCI इथे जाणार आहोत आणि तिथे पाहणी करून जी मेळाव्याची तयारी करायची आहे त्या संदर्भातल्या सूचना आणि बाकीच्या गोष्टी ठरवण्यासाठी आजची बैठक आहे। साहेब, आज तुम्ही वरळी डोम या ठिकाणी पाहणी करायला जाताय। शिवसेना नेत्यांसोबतची ही पाहणी आहे। आज दोघे जण एकत्र भेटतायत अनेक वर्षांनी। नाही, गोष्ट खरी आहे। आम्ही आता वरळी डोमला जातोय। आमच्या पक्षाची नेते मंडळी त्यांची नेते मंडळी येणार आहे, त्यामुळे आता तिथे आल्यावर तिथे बोलू आपण, काय प्रॉब्लेम नाही। पण अनेक वर्षांनी एकत्र भेटतायत एकत्र अच्छा, आम्ही नेहमीच भेटत असतो। कोर्टामध्ये तर आम्ही नेहमीच भेटतो एकमेकांना। तर आज 11 वाजता म्हणजे अगदी काही वेळामध्ये आता या पाहणीला सुरुवात होईल आणि दोन्ही पक्षांचे नेते, ठाकरे बंधूंचे महत्त्वाचे नेते एकत्रितरित्या पाहणी करणार आहेत। या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। आपण थेट जाऊया मनोजकडे। मनोज, आज वरळी डोम इथे दोन्ही ठाकरे बंधूंचे हे महत्त्वाचे नेते, पदाधिकारी या ठिकाणी येऊन पाहणी करतील, नियोजन करणार आहेत। या जल्लोष मेळाव्याचं काय नेमकं वातावरण सध्या त्या ठिकाणी दिसतंय? अगदी बरोबर आहे। थोड्याच वेळात अनिल परब आणि संदीप देशपांडे हे या ठिकाणी येणारे आहे। दोन्हीही गटाचे हे नेते आहेत, महत्त्वाचे नेते आहेत आणि संदीप देशपांडे हे आणि त्याचबरोबर बाळा नांदगावकर हे सुद्धा सोबत असणार आहेत। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं अनिल परब हे येणार आहेत आणि वरळी डोम या ठिकाणी येणार आहेत। ते थोड्याच वेळात या ठिकाणी येतील आणि आतमधली कशी व्यवस्था असणार आहे, स्टेज कुठे असणार आहे, स्टेजवर बसण्यासाठी किती लोकांची व्यवस्था करण्यात येणार आहे, या सगळ्या गोष्टींची पाहणी करणार आहेत। त्याचबरोबर साऊंड सिस्टम असेल, स्टेज असेल किंवा किती खुर्च्या लावायच्या, कारण सर्व जे विरोधी पक्ष आहेत ते यामध्ये सामील होणार आहे। ज्यामध्ये काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट आहे, हे सगळेच या ठिकाणी येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होणार आहे। त्या गर्दीचं नियोजन कसं करायचं, या सगळ्या गोष्टीचा इथे उहापोह सुद्धा होणार आहे। ही थोडक्यात जरी बैठक असली, त्यांची पाहणी असली, तरीसुद्धा यामध्ये नियोजन चांगलं झालं पाहिजे, आलेल्या लोकांची व्यवस्था चांगली झाली पाहिजे, त्याचबरोबर लोकांनी जल्लोष केला पाहिजे, ज्या नेत्यांची भाषणं होणार आहेत ते कशा प्रकारे होणार आहे, या सगळ्या गोष्टी नियोजनाचा भाग म्हणून या ठिकाणी होणार असल्याची माहिती मिळते आहे। ठीक, मनोज, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडे येऊ आणि वरळीतली सगळी माहिती जाणून घेऊ।